मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती। आज आपण पाहणार आहोत IPL 2025 च्या नवीन नियमांबद्दल। या वर्षी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ BCCI ने अनेक मोठे बदल केले आहेत जे खेळाडूंसाठी आणि चाहत्यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत। मित्रांनो, जर तुम्ही IPL चे खरे फॅन असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमचे मत आमच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। IPL 2025 मध्ये प्लेयर रिप्लेसमेंटसाठी नवे नियम लागू करण्यात आले आहेत। जर एखादा खेळाडू हंगामभरासाठी दुखापतग्रस्त झाला किंवा आजारी पडला तर त्याच्या 12व्या सामन्यापर्यंत नवीन बदलता खेळाडू संघात घेता येईल। पण हा नवा खेळाडू केवळ BCCIच्या अधिकृत प्लेयर पूलमध्ये असलेला असावा। आणि हो, नवीन खेळाडूचा करार मूळ खेळाडूच्या करारापेक्षा मोठा नसावा। जर हा खेळाडू हंगामाच्या मध्यावर संघात घेतला गेला तर त्याला फक्त उर्वरित सामन्यांचे मानधन दिले जाईल। याचा फायदा असा की संघांना दुखापतग्रस्त खेळाडूंच्या अनुपस्थितीत चांगला पर्याय मिळू शकतो। IPL 2025 मध्ये इम्पॅक्ट प्लेयर नियम कायम ठेवण्यात आला आहे। याचा अर्थ असा की सामना सुरू झाल्यानंतर संघ आपल्या प्लेइंग 11 मध्ये बदल करू शकतात आणि एक नवीन खेळाडू मैदानावर उतरवू शकतात। हा नियम 2025-27 हंगामासाठी लागू करण्यात आला आहे, म्हणजे पुढील काही वर्षे हा नियम बदलणार नाही आणि संघांना या नियमाचा फायदा घ्यायचा आहे। त्यामुळे तुम्हाला यावर्षी अधिक स्ट्रॅटेजिक निर्णय आणि खेळाडूंच्या भूमिकेत मोठे बदल दिसतील। यावर्षी BCCI ने कॅप्ड खेळाडूंसाठी नवीन व्याख्या तयार केली आहे। जर एखादा भारतीय खेळाडू गेल्या 5 वर्षात एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नसेल आणि त्याला BCCIचा केंद्रीय करार मिळालेला नसेल तर त्याला आता अनकॅप्ड मानले जाईल। यामुळे IPL लिलावात अनकॅप्ड खेळाडूंना अधिक संधी मिळू शकते। BCCI ने यावर्षी खेळाडूंसाठी काही नवीन आणि कठोर नियम लागू केले आहेत। त्यामध्ये प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये स्लीवलेस जर्सी घालण्यास बंदी आहे। त्याचबरोबर खेळाडूंच्या कुटुंबियांना ड्रेसिंग रूम मध्ये प्रवेश नाही, अगदी सराव सत्रातही नाही। संघाच्या अधिकृत बस शिवाय खेळाडूंना प्रवास करण्याची परवानगी नाही। जर खेळाडूने त्याचा ID कार्ड हरवला तर त्याला दंड भरावा लागेल आणि बॅट्समनने LED ॲड बोर्ड्सवर बॅट मारण्यास बंदी आहे। हे नियम BCCI ने खेळाडूंच्या शिस्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी लागू केले आहेत। IPL 2025 मध्ये संघांना मर्यादित सराव वेळ आणि साधनं उपलब्ध असतील। त्याचबरोबर संघाला फक्त 2 नेट्स वापरण्याची परवानगी असेल। केवळ एक साइड विकेट मर्यादित सरावासाठी वापरता येईल आणि संघाने दिलेल्या वेळेच्या आत सराव संपवला तर त्यांना अतिरिक्त सराव करता येणार नाही। हे नियम संघाच्या तासांवर मर्यादा आणण्यासाठी आणि IPL ची सराव व्यवस्थापन पद्धत अधिक शिस्तबद्ध करण्यासाठी लागू करण्यात आले आहेत। IPL 2025 साठी हे नियम लागू झाल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? प्लेयर रिप्लेसमेंट पॉलिसी योग्य आहे का? इम्पॅक्ट प्लेयर नियम ठेवणं योग्य आहे की अयोग्य? खेळाडूंवर कडक नियम लावणं गरजेचं होतं का? तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक आणि तुमच्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा। आणि अशाच पुढील IPLच्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया आता पुढच्या व्हिडिओसह। धन्यवाद।